मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। रामकृष्ण हरी मंडळी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्री विठ्ठल केवळ एक दैवत नसून महाराष्ट्राची अस्मिता आणि वारकरी संप्रदायाचे प्राण आहेत। परब्रह्म परमात्मा साक्षात विटेवर का उभा राहिला, भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात कसे आले याची कथा आणि इतिहास थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते। भक्त पुंडलिकाची कथा काय होती, पुंडलिकाचे सुरुवातीचे आयुष्य कसे होते। पुंडलिक सुरुवातीला हट्टी, स्वार्थी आणि आई वडिलांचा आदर न करणारा होता। आई वडिलांना त्रास देत काशी यात्रेला निघालेला पुंडलिक वाटेत कुकुट ऋषींच्या आश्रमात मुक्कामाला थांबतो। त्याच वेळेला रात्री आश्रमात 3 मलिन वस्त्रामधील दिव्य स्त्रिया गंगा, यमुना, सरस्वती येऊन सेवा करतात आणि निर्मळ होऊन जातात। त्यानंतरला माता पितांची निष्काम सेवा हीच खरी देवपूजा आहे हे कळल्यानंतर पुंडलिकाचे हृदय परिवर्तन होते। पुंडलिक घरी परततो आणि अत्यंत निष्ठेने प्रेमाने आई वडिलांच्या सेवेत तल्लीन होतो। त्याच वेळेला रुक्मिणी देवी रुसून दिंडीवनात पंढरपुराजवळ तपस्येला बसतात। भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला शोधत येतात आणि तिच्या विनंतीवरून जवळच राहणाऱ्या आपल्या परमभक्त पुंडलिकाला भेटायला जातात। दारात साक्षात श्रीकृष्ण आले असतानाही आई वडिलांची सेवा अर्धवट न सोडता पुंडलिक देवासाठी एक वीट पुढे सरकवतो आणि त्यावर थांबण्याची विनंती करतो। भक्ताचे कर्तव्य आणि निष्ठा पाहून प्रसन्न झालेले श्रीकृष्ण दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभा राहतात। ज्या देवाला भेटायला जग तपश्चर्या करतं तो देव एका भक्ताच्या सेवेमुळे विटेवर तिष्ठत उभा राहिला, तोच हा पंढरीचा पांडुरंग। पंढरपूर क्षेत्राचे आणि विठ्ठल मूर्तीचे महत्त्व काय आहे। भीमा नदी पंढरपुरात अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात। भीमा नदी जेव्हा पंढरपुरात प्रवेश करते तेव्हा तिचा प्रवाह अर्धचंद्रासारखा वळत असतो, म्हणूनच पंढरपुरात भीमेला चंद्रभागा म्हटले जाते। पंढरपूरला दक्षिण काशी मानले जाते। येथील वाळवंटात पाय ठेवताच मनातील विकार नष्ट होतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे। राष्ट्रकूट आणि यादव काळातील अनेक शिलालेखांमध्ये उदाहरणार्थ 8व्या आणि 12व्या शतकातील पंडरंगे किंवा पांडुरंग असा उल्लेख आढळतो, जो सिद्ध करतो की विठ्ठल भक्तीचा इतिहास खूप प्राचीन काळामधला आहे। श्री विठ्ठलाची मूर्ती ही सावळ्या रंगाची, शिरावर किरीट, मुकुट, गळ्यात कौस्तुभ मणी आणि तुळशीचे माळ आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे। विठ्ठलाच्या दोन्ही हातांची मुठी कमरेवर आहेत, याचा अर्थ असा, हे भक्तांनो, हा संसाराचा अथांग समुद्र फक्त कमरे इतका उथळ झाला आहे, घाबरू नका। विठ्ठलाच्या डोक्यावर असलेल्या मुकुटावर शिवलिंग कोरलेले आहे। हे हरी आणि हर यांच्या अभेदाचं आणि समन्वयाचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते। गळ्यात वैजंती माळ, कौस्तुभ मणी आणि तुळशीचे माळ आहे। जगाचा मालक असूनही भक्तांच्या एका हाकेसाठी आणि आज्ञेसाठी अनवाणी विटेवर उभा राहणारा हा एकमेव देव आहे। ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाला भक्तीचा केंद्रबिंदू मानले जाते। माता पित्याची आणि वृद्धांची सेवा हीच ईश्वर प्राप्तीची खरी पायरी आहे। विठ्ठलाच्या दरबारात जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही। संत चोखामेळा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सेना महाराज या सर्व जातीच्या संतांना विठ्ठलाने जवळ केले होते। भारतातील मोजक्या मंदिरापैकी पंढरपूर हे असे मंदिर आहे जिथे प्रत्यक्ष देवाच्या पाया पडण्याची, चरण स्पर्श करण्याची मुभा प्रत्येक सामान्य भक्ताला असते। विठ्ठल हा दिसायला सगुण मूर्ती रूपात आहे, पण संतांसाठी तो निर्गुण परब्रह्म आहे। विठ्ठल हे केवळ नाव नाही तर महाराष्ट्राच्या श्वासात वसलेला भाव आहे। हरी आणि हर यांचा जिथे मेळ होतो ते धाम म्हणजे आपलं पंढरपूर आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या जवळच्या भक्तांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।